ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. हिंदू धर्मात महर्षी वेदव्यास यांना आद्य गुरु मानले जाते. त्यांनीच 4 वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद वर्गीकरण केले. तसेच त्यांनी महाभारत आणि 18 पुराणांची रचना देखील केली. मानवी जातीला ज्ञानाचा प्रचंड वारसा देणाऱ्या या महान ऋषींचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा 7 ऋषी सप्तर्षी ज्ञानाच्या शोधात भगवान शिवशंकरांकडे गेले, तेव्हा शिवाने त्यांना अनेक वर्ष कठोर साधना करण्यास सांगितले. जेव्हा हे ऋषी पूर्णपणे तयार झाले, तेव्हा ग्रीष्म ऋतू संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला म्हणजेच आषाढ पौर्णिमा शिवाने त्यांना योग आणि अध्यात्माचे ज्ञान दिले. आदिगुरु शिवाकडून मिळालेल्या या पहिल्या उपदेशामुळेच आषाढ पौर्णिमेला पहिली गुरुपौर्णिमा मानली जाते. चला तर मग या गुरुपौर्णिमेची मूळ व पौराणिक कथा ऐकूया. योगिक संस्कृतीमध्ये शिवाकडे देवता म्हणून नव्हे तर आदियोगी म्हणून पाहिले जाते. 15,000 वर्षाहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयातल्या उच्च प्रदेशांमध्ये अवतरला. त्याचे उगमस्थान किंवा त्याचा पूर्व इतिहास याविषयी कोणालाच कल्पना नव्हती. शिवाय त्याने स्वतःची ओळखही करून न दिल्याने त्याचे नावही अज्ञात राहिले. परिणामी त्याचा उल्लेख आदियोगी किंवा प्रथम योगी असा केला जातो. त्यांचं आगमन झालं ते आसनस्थ झाले. तो शून्यावस्थेतच होता. त्यांच्या नेत्रातून वाहणारे परमानंदाचे अश्रू हीच जीवनाची एकमात्र निजखून होती. या व्यतिरिक्त काहीच जाणवत नव्हतं. अगदी त्यांचं श्वसन सुरू आहे की नाही हे सुद्धा समजत नव्हतं. तो काही गूढ अनुभूती घेत असल्याचं तिथल्या लोकांना जाणवलं, ज्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. सारंच अगम्य होतं. ते लोक आले. काही वेळ त्यांनी वाट पाहिली आणि अखेरीस ते निघून गेले. कारण गूढ अनुभूतीत हरवलेल्या त्या योग्याला भोवतालचे भान उरले नव्हते. पण केवळ 7 माणसे तेथे थांबून राहिली. या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती 7 माणसे आग्रही होती. पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या 7 जणांनी प्रार्थना केली, जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे. त्यांची ही विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले, मूढमतींनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती अशक्य आहे. हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे. हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे. पण त्या 7 जणांचा अट्टहास इतका तीव्र होता की आदियोगीने त्यांना काही पूर्वतयारीचे टप्पे सांगितले. दिवसांमागून दिवस गेले, महिन्यांमागून महिने सरले, वर्षांमागून वर्ष गेली, तरीही या 7 जणांची तपस्या सुरूच होती. आदियोगींनी मात्र त्यांच्याकडे पाहिले सुद्धा नाही. असं म्हणतात की त्या 7 जणांची साधना जवळपास 84 वर्ष अखंड सुरू होती. 84 वर्षानंतर एका पौर्णिमेच्या दिवशी सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण करत होता, त्या दक्षिण यानाच्या आरंभी आदियोगींची कृपादृष्टी त्या 7 साधकांवर पडली. आता ते आत्मज्ञान प्राप्तीसाठी पात्र झाले होते. या पात्रतेच्या तेजाने ते तळपत होते. आता ते खरंच पात्र बनले होते. आदियोगी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नव्हते. आदियोगीने त्या 7ही जणांना जवळून निहाळले आणि जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र दिसला त्यावेळी त्याने गुरुच्या भूमिकेत जायचे ठरवले. ती पूर्ण चंद्राची पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. पहिल्या योग्याचे रूपांतर आदिगुरुत होण्याची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. तो आदिगुरु दक्षिण दिशेला वळला
आणि त्याने आपल्या सप्तशिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान दिले. म्हणूनच तो दक्षिणमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. हीच ती दक्षिणायनातील पहिली पौर्णिमा. हीच ती गुरुपौर्णिमा, ज्या पौर्णिमेला आदिगुरूचा म्हणजेच ब्रह्मांडातल्या प्रथम गुरूंचा जन्म झाला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार.